मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प। सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम। मध्य रेल्वेवरील गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिरानं तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरानं। मुंबईच्या मस्जिद बंदरामध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। मुसळधार पावसाचा मुंबईतील लोकल सेवेवर आता परिणाम। मुंबईतील मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे खोळंबली। ठाणे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी। रेल्वे प्रवाशांची यामुळे तारांबळ। मुंबईतील मंत्रालय परिसरामध्ये पाणी साचलं। मुंबईत मुसळधार पाऊस तर जनजीवनही विस्कळीत। मुंबईच्या चर्चगेट परिसरामध्ये पाणी तुंबलं। जोरदार पावसामुळे विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलला याचा फटका। लोकल सध्या 15 ते 20 मिनिटे उशिरानं। मुंबईच्या केईएम रुग्णालयाच्या तळमजल्यावर साचलं पाणी। मुसळधार पावसामुळे केईएम रुग्णालयात पाणी साचलं। दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही सुविधा अद्याप पुरवण्यात आलेली नाही। मुंबईतील मुसळधार पावसानं मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या रहिवाशांना आता सतर्कतेचा इशारा। मुंबईत मुसळधार पावसासोबतच आता समुद्रालाही उधाण। तर दादर चौपाटीवर लाटांचा तडाखा। आज सर्वात मोठी भरती येणार असल्याची हवामान खात्याची माहिती। मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग। अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली। अंधेरी सबवेतील वाहतूक आता बंद। मुंबईतील अनेक भागांमध्ये सध्या पावसाची संततधार सुरू। बाणगंगा नद तलावाची संरक्षण भिंतही कोसळली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। मुंबईच्या भायखळा परिसरात जोरदार पावसाची हजेरी तर सखल भागात पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात। मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे जे उड्डाण पुलावर पाणी साचलं। वाहन चालकांना पाणी साचल्यामुळे त्रास। मुंबईमध्ये पहाटेपासूनच जोरदार पावसाची हजेरी। हिंदमाता परिसरात जोरदार पाऊस। जोरदार पावसामुळे सध्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता। मुसळधार पावसानं मुंबईला झोडपलं। मुंबईच्या अनेक भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलं। किंग सर्कल भागात गुडघ्याएवढं पाणी तुंबलंय। मुंबईच्या पश्चिम उपनगरात पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग। मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी या परिसरात जोरदार पाऊस। सखल भागात पाणी साचलं तर दक्षिण मुंबईत सुद्धा पावसाचा अक्षरशः हाहाकार। पनवेल शहर आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। पनवेल स्थानक परिसरात साचलं पाणी। साचलेल्या पाण्यातनं प्रवाशांवर वाट काढण्याची वेळ। नवी मुंबईला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलं। एपीएमसी मार्केटमध्ये सखल भागात पाणी साचलं। बदलापूरच्या उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली तर सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली। बदलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरलं पाणी। स्टेशन परिसरातील मुख्य बाजारपेठ पाण्याखाली। दरम्यान व्यापाऱ्यांचे यामुळे मोठं नुकसान। पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज। राज्य सरकारच्या आपत्ती विभागातर्फे निवेदन जारी। इंदापूरच्या भिगवणमधील शासकीय रुग्णालय संपूर्ण जलमय। रुग्णालयाच्या परिसरात नदीचं स्वरूप। अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांना आणि नातेवाईकांना त्रास। इंदापूरच्या मदनवाडी गावातील रस्ता मुसळधार पावसानं वाहून गेला। मदनवाडी गावातल्या रस्त्याची दत्तात्रय भरणेंकडून पाहणी। अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्याही सूचना। बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पहाटेपासूनच अजितदादांचा बारामतीमध्ये पाहणी दौरा। चिपळूणच्या परशुराम घाटातील संरक्षक भिंत उभारण्याचं काम ठप्प। पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल। महामार्गावर चिखल झाल्यामुळे वाहतुकीला धोका। चिपळूण गुहागरमध्ये पावसाचा जोर वाढला। साताऱ्याच्या कोरेगावात मुसळधार पावसाची हजेरी तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यानं चिखलाचं साम्राज्य। नानगिरी खेडमध्ये शेतात चिखल। बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटला। नीरा डावा कालवा फुटल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान। महामार्गावर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती। पुण्याच्या भोरमधील डोंगर रांगांमध्ये पडत असलेल्या पावसामुळे रायरेश्वर पठारावरील घराची भिंत कोसळल्याची घटना। घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। भिंत बाहेरच्या बाजूला पडल्यामुळे अनर्थ टळला।
उरणमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसामुळे उरण शहरातील रस्त्यांवर पाणी, शहरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प। किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता कोझर गावाजवळ खचला, तर मुसळधार पावसामुळे या ठिकाणी रस्ता खचल्याची माहिती। रायगडाकडे जाणारी वाहतूक यामुळे बंद। रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी, श्रीवर्धन तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग। बालवटी या गावातील बंदर मोहल्ल्यात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। रायगडमधील खोपोली पेण या रस्त्यावर वडाचं झाड कोसळलं, पेण आणि आडोशीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प। इंदापुरातही मुसळधार पाऊस, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या भागात पाहणी। बारामतीच्या सोन गावातील 10 घरांमध्ये अजूनही पुराचं पाणी, जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची धडपड। इंदापूरच्या शेटफळगडे या गावात मुसळधार पावसाचा कहर, घरगुती साहित्य आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचे यामुळे मोठं नुकसान, ऊसाच्या शेतातही पाणी। दौंडच्या चिंचोलीमध्ये एका घरात पाणी शिरलं, गहू आणि ज्वारीचे 15 पोते यामुळे भिजले, संसार उघड्यावर पडल्यामुळे महिलेला अश्रू अनावर। तहसीलदारांकडून या संदर्भात पाहणी। पुण्यातील ग्रामीण विभागाला मुसळधार पावसानं झोडपलं, मुसळधार पावसामुळे बारामतीच्या कन्हेरीमध्ये ऊसाचं नुकसान, उभं पीक आडवं झाल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। बारामतीत अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान, काढणीला आलेली पिकं, नीरा कालवा फुटल्यानं जमीनदोस्त, शेतीच्या नुकसानीच्या ड्रोन दृश्यांमार्फत वास्तव समोर। कोल्हापुरात गेल्या 8 दिवसांपासून पाऊस, तर पावसामुळे पेरणीची कामं पूर्णतः ठप्प, उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान। दमदार पावसामुळे भीमा नदीला पूर, तर भीमा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नदीपात्रात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना सुद्धा पाण्याचा वेढा। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसानं रस्ता खचला, पूल खचल्यामुळे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला। जालन्यातल्या अंबड शहरासह तालुक्यात सर्वदूर पावसाच्या सरी, भाल गावातील नदीला यामुळे पूर। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या डोंगरी भागातील कुडली खुर्द या गावात वादळी वाऱ्यासह पावसाचा थैमान, वादळी वाऱ्यामुळे गुरांचा गोठाही कोसळला। सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती, तर एनडीआरएफकडून कुरबावी या गावात पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू। एनडीआरएफच्या टीमनं गावातील 6 नागरिकांना पुरातनं वाचवलं। अकोल्याच्या तेल्हारा एसटी आगारातील बसमधील छत गळतीचा व्हिडिओ व्हायरल, पावसाचं पाणी बसमध्ये गळत असल्यानं प्रवासी त्रस्त। राज्यातील 8,500 कृषी सहाय्यक संपावर, तर पण पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही राहणार, आम्ही पंचनामे सुरू ठेवले आहेत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, कृषी सहाय्यकांची प्रतिक्रिया। सांगलीच्या चांदोली परिसरात पावसाची संततधार सुरू, सततच्या पावसामुळे ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहू लागलेत। चांदोली धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं डोंगर रांगातील छोटे मोठे धबधबेही प्रवाहित। साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पडलेले पावसामुळे छोटे मोठे धबधबे प्रवाहित, तर वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला। सांगलीतील येरळा नदी पात्रात पावसामुळे दुथडी भरून ही नदी वाहू लागली, तर खानापूर तालुक्यातल्या वाझरमधील येरळा नदी पहिल्याच पावसात प्रवाहित। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट, तर जिल्ह्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टी होण्याची शक्यता, पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठाही खंडित। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, सूर्या नदीला पूर, तर खामगावशी चितोडा गावाचा संपर्क तुटला, नदी ओढ्यांना पूर, शेतीची कामं रखडली। सोलापूर